याच संदर्भात रामदास कदम यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी, बघूयात। शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार आणि नेते अनिल परब यांनी शिवसेनेचे नेते आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावरती काल विधान परिषदेमध्ये आरोप केले आणि हे आरोप हे सायली बार रेस्टॉरंट यावरून करण्यात आले होते आणि यामध्ये थेट त्यांच्या मातोश्रीवरती देखील टीका करण्यात आली आणि आता कुठेतरी योगेश कदम यांच्या राजीनाम्याची देखील ते मागणी करत आहे। यावरच बोलण्यासाठी आपल्यासोबत सध्या रामदास कदम आहेत। भाई, काय सांगाल एकंदरीत? मला वाटतं अनिल परब हे अर्धवट वकील आहेत आणि अर्धवट वकिलाचा सल्ला घेऊन नेहमी उद्धव ठाकरे चालतात, म्हणून उद्धव ठाकरेंची अवस्था आहे। सावली बागचा जो विषय आहे तो गेल्या 30 वर्षापासून शेट्टी नावाचा एक इसम आहे, तो इसम हे सावली बाग आमचं चालवतो, हे वास्तव आहे। माझ्या मिसेसच्या नावानं लायसन्स आहे, पण त्याचं ऑर्केस्ट्राचं लायसन्स आहे, मुलींचं वेटरचं लायसन्स आहे, ते अनाधिकृत नाही, तिथे डान्स चालत नाही। मात्र एक गोष्ट झाली मला कळली ती अशी आहे, एका कस्टमरनी त्या एका मुलीवरती असे पैसे उधळले होते। ही गोष्ट जेव्हा मला कळली, पोलिसांनी जेव्हा त्या ठिकाणी गेले त्यावेळेला मी तात्काळ ते ऑर्केस्ट्राचे लायसन्स, त्या मुलींचे लायसन्स हे पोलिसांना पुन्हा सबमिट करून टाकले, ते हॉटेल बंद करून टाकलं। असे घाणेरड्या याचे आम्हाला पैशांची आवश्यकता नाही, आम्ही सक्षम आहोत, देवाने आम्हाला सगळं दिलेलं आहे। पण जे आमच्यावरती आरोप केले गेले, बेछूट आरोप केले गेले, ते 100% चुकीचं आहे। मला वाटतं तुमचे अर्धवट वकील अनिल परब यांना अजून ऍक्ट माहीत नाही, त्यांना कायदा माहिती नाही। त्यामध्ये बॉम्बे ऍक्ट प्रोव्हिजन ऍक्टमध्ये लिहिलेलं आहे की जो मालक आहे त्याची जबाबदारी असते, ती कुठली आहे? दारूबाबत आहे। मात्र ऑफिस स्कीम डान्स आणि हॉटेल 2016चे ऍक्टमध्ये कलम 8 मध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलंय, एखाद्या इसमाला अग्रीमेंट करून चालवायला दिली असेल तो चालवणारा इसम जबाबदार असतो, मालक जबाबदार नसतो, असा कायदा आहे, असा नियम आहे। पण हे अर्धवट वकिलांना हा नियम माहिती नाही, तर आम्ही काय करायचं? फक्त रामदास कदमला कुठं बदनाम करता येते का? आम्ही वकिलाचा सल्ला घेऊन यावरती अनिल परबवरती अब्रू नुकसानचा दावा टाकता येतो का ते देखील आम्ही पाहतोय। आणि म्हणून अशा पद्धतीनं याच्या आधी देखील दापोलीमध्ये यांनी प्रयत्न केला माझ्या मुलाला संपवण्याचा, योगेश कदमला संपवण्याचा, राजकारणातून उद्ध्वस्त करण्याचा, तिथे यशस्वी झाला नाही। पण अशा पद्धतीनं विधिमंडळामध्ये चुकीची माहिती देऊन, चुकीचे ऍक्ट सांगून, चुकीचे नियम सांगून जर का कोणाला बदनाम करायचा प्रयत्न होत असेल आणि विधानसभेचा विधिमंडळाचा गैरफायदा घेणार असेल तर विधिमंडळाला देखील मी पत्र लिहिणार आहे। मी सन्माननीय अध्यक्ष महोदयांना पत्र लिहिणार आहे की याच्यावरती अनिल परबच्यावरती कायदेशीर कारवाई केली पाहिजे। चुकीचा ऍक्ट त्यांनी सांगितलंय, जो चालवणारा माणूस असतो त्याच्यावरती कारवाई केली जाते आणि त्याच्यामध्ये ऍक्ट 16 मध्ये कलम 8 मध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे, नमूद केलेलं आहे। आणि म्हणून अशा पद्धतीनं योगेश कदमचा राजीनामा मागणं काय खाऊ आहे का? त्याला मला माहिती आहे, रामदास कदम त्यांना जळी स्थळी काष्टी पाशांनी त्याला रामदास कदम आणि त्यांची मुलं दिसतात, पण तुमचे जे स्वप्न आहेत ते कदापि साकार होणार नाहीत। आम्ही नियमाच्या बाहेर जाऊन कुठलंही काम केलं नाही आणि करणार देखील नाही। भाई, पण जी FIR दाखल आहे त्यामध्ये आपल्या पत्नीचं कुठेतरी थेट तिकडे नावे, आपण जे शेट्टी नाव घेतात त्यांच्यावरती FIR दाखल झालेली नाही, तर हे काय प्रकरण आहे? म्हणजे FIR अजून माझ्याकडे आलेलं नाही आणि मला वाटत नाही असं पोलीस करतील, कारण ऍक्टमध्ये कलम 8 मध्ये स्पष्ट म्हटलं आहे, अग्रीमेंट करून ज्याला चालवायला दिलेली असेल तो जबाबदार असतो। डान्स बारचा जो ऍक्ट आहे तो असा आहे, इतका स्पष्ट आहे तो। आणि असं पोलिसांनी जर चुकीचा FIR घेतला असेल तर त्यांच्यावरती कारवाई होईल, निश्चितपणे होईल। मालक माझी पत्नी आहेत पण ठीक आहे, पण चालवणारा व्यक्ती तिसरा आहे। आणि ऑफिस स्कीम डान्स इन हॉटेल 2016चे ऍक्ट मध्ये स्पष्ट म्हटलं आहे कलम 8 मध्ये की जो चालवणारा आहे त्याच्यावरतीच कारवाई केली जाईल। अनिल परब काल विधान परिषदेमध्ये असं देखील बोलले, माझ्याकडे काही कागदपत्र आणि यामध्ये योगेश कदम कसे आरोपी आहेत हे देखील यातून कागदपत्र तुझ्या हिंमत असेल तर मग तू थांबलास का? फक्त हवानिमान करायचे, हवे तलवारी फिरवायच्या आणि कदम कुटुंबियांना बदनाम करायचं, हा एकमेक कार्यक्रम कशाला करतोयस तू? दे ना काय कागद असतील तर,
उलट पक्षी मी याच्याभोवती कसा दावा टाकता येईल, आमची मारहाणी झालेली आहे त्यासाठी कसा दावा टाकता येईल, मी वकिलाचा सल्ला घेईन आणि पुढचा निर्णय घेईन मी. पण भाई, आधीपासूनच अनिल परब सातत्याने आपल्यावरती कुठेतरी टीका करत येत आहे. आता पटलावरती जर असे विषय मांडत असतील तर हे किती गांभीर्याने घेतलं पाहिजे? हे चुकीचं आहे. पटलावरती चुकीचं ऍक्ट दाखवून एखाद्या राज्यमंत्र्याची बदनाम होत असेल तर त्याच्याची कारवाई केली जाऊ शकते. याबाबत मी सन्माननीय सभापती यांना मी पत्र लिहिणार आहे, ज्या प्रकारे त्यांनी जो विषय मांडला तो संपूर्णपणे खोटा आहे असा आपला दावा आहे. निकालाच खोटा, चुकीचा, दिशाभूल करणारा आणि आमची बदनामी करणारा, असं 100% चुकीचा त्यांनी ऍक्ट सांगलाय. त्यांनी फक्त त्या ठिकाणी बॉम्बे पॉयझन ऍक्ट सांगितलं, मात्र त्यांनी जे ऑफस्किन डान्स इन हॉटेल 2016चे कलम 8 जे सांगायला होतं ते त्यांनी लपून ठेवलं, ते सांगितलं नाही. फक्त आमचं बदनामी कशी करता येईल या संदर्भात त्यांनी ती चुकीची माहिती विधिमंडळात दिली आणि आमची बदनामी केली आणि म्हणून आम्हाला न्यायालयात जाता येतं का त्याचा आम्ही माहिती सगळी घेत आहोत. भयाने आपण पाहिलं असेल तर याआधी देखील कुटुंबावरती आरोप होत होते, पण आता थेट आपल्या कुटुंबावरती म्हणजे आपल्या पत्नीवरतीच आरोप करण्यात आले. धंदा करणं, व्यवसाय करणं काय गुन्हा नाहीये. धंदा करणं, व्यवसाय करणं काय गुन्हा नाहीये. होय, माझ्या पत्नीच्या नावे लायसन्स आहे ना, तो 30 वर्षापासून आहे, कालपासून नाही, 30 वर्षापासून आहे. आणि त्यामध्ये बेकायदेशीर कधी काही चाललं नव्हतं. मला आणखी एक संशय आहे की योगेश कदम यांनी वासीच्या डान्स बारवरती धाडी टाकल्या आणि म्हणून हेतुपुरस्सर हा कुणी बनाव केलेला आहे का, असाही माझ्या मनात संशय आहेच. ते मी आज बोलणार नाही, माननीय मुख्यमंत्र्यांनी मी बोलणार आहे आणि याचा दूधचं दूध पाणी का पाणी झालं पाहिजे ही माझी मागणी असेल. या संदर्भात आपण कायदेशीर पुढे गोष्टी घेऊन जाणार आहे आणि त्याबरोबर आपले जे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे देखील काही आपण म्हणजे पत्रव्यवहार काही केलाय करणार आहेच. पण हे चुकीचं सभागृहामध्ये ऍक्ट सांगून विधिमंडळाची सभागृहाची दिशाभूल करून माननीय सभापतीची दिशाभूल करून अशा पद्धतीनं एखाद्या मंत्र्याची बदनामी करणं हे देखील नियमबाह्य आहे. मी 32 वर्ष विधिमंडळामध्ये होतो, मला कायद्याची चांगली माहिती आहे आणि म्हणून सभागृहाची दिशाभूल करून अनपकडून जे केलं आहे त्याची सजा त्याला मिळाली पाहिजे, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, ही निश्चितपणे आमची मागणी असेल. धन्यवाद. एक शेवटचा प्रश्न, कुठेतरी योगेश कदम यांच्या राजीनामाची मागणी करतायत तर ह्याकडे कसं बघता? आणखी येतो कुठे? मुळात प्रश्न येत नाही ना, प्रश्न येतो कुठे? मुळात चुकीचं झालंय काय? काही नाही ना. आणि उलट मी आपल्याला सांगतो, आम्ही ती लायसन्स पण सगळी गद्दा करून टाकली, पोलिसांच्या ताब्यात देऊन टाकली, ते हॉटेल्सचं बंद करून टाकलं. प्रश्न कुठे येत नाही. सगळी त्या ज्या लेडीजचं परमिशन होतं 14 त्यांचं रद्द करून टाकलं, ऑर्केस्ट्राचं परमिशन होतं तेही रद्द करून टाकलं आणि हॉटेल्सचं बंद करून टाकलं. प्रश्न कुठे येत नाही. आम्हाला असे धंदे करण्याची आवश्यकता नाही. आणि अनिल परब सारख्या या अर्धवट वकिलाच्या नादाला लागून अशा पद्धतीनं कुणी जर राज्यमंत्र्याची राजीनाची मागणी करत असेल तो शेंबड्या मुलाचा खेळ असं मी समजतो. तो अज्ञान आहे त्यांचा मी समजतो. धन्यवाद. रामदास भाई, एक शेवटचा एक विषय असा होता की आज उद्धव ठाकरे यांनी सामनाला मुलाखत दिली आणि ती मुलाखत संजय राऊत यांनी घेतली. त्यामध्ये उद्धव ठाकरे हे आपण पाहिलं असेल तर निवडणूक आयोगाला धोंडा असं त्यांनी शब्द वापरलाय. कुठेतरी निवडणूक आयोग हे उद्धवजींचं थोडंसं डोकं फिरल्यासारखं वाटतंय. निवडणूक आयोगाला धोंडा म्हणणं किंवा देशाच्या पंतप्रधानांच्या वरती डायरेक्ट टीका करणं का देशाच्या पंतप्रधानांचं कोणते बूट चाटतंय असं म्हणणं किंवा देशाच्या पंतप्रधान जे पेहराव करतात त्या पेहरावच्या वरती टीका करणं हे उद्धवजींना सोबत नाही.